गुड मॉर्निंग. काल आपण 6वा धडा सुरू केला आहे, पण थोडा उशीर झाला. एक पॅरेग्राफ मी समजून सांगितला होता. काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण. या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम. त्या ठिकाणी खडतर, अतिशय कठीण असं किंवा सहन न होणारं असं तिथलं हवामान असते. आणि अशा या हवामानाच्या प्रदेशात आपले जे भारतीय जवान आहेत ते आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी त्या सरहद्दीवर, सीमेवर सतत उभे असतात. अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा. हवामान अतिशय थंड आणि म्हणजे गाफील राहून चालतच नाही, कधीही त्या सीमेवरून हमला होण्याची शक्यता असते. त्यामुळे सदैव सतर्क राहावं लागते सैनिकांना. पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून उरणार नाही तो जवान कसला. परिस्थिती कितीही कठीण असो, पण आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या देशाचे जे जवान आहेत, भारतीय जवान, ते खंबीरपणे तिथे उभे असतात. इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेणा, काश्मीरच्या सरहद्दीवरचा पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेणा म्हणजे त्रासदायक, तेवढाच उन्हाळा सुखावह. उन्हाळा खूप छान असतो. का बरं? तर सूर्याच्या उष्णतेमुळे तिथे जो बर्फ असतो तो बर्फ वितळतो पहाडांवरचा, आणि त्या ठिकाणी पहाडांवर असलेलं हिरवगार सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळते. आणि उन्हामुळे थोडीशी गरमी पण येते आणि त्यामुळे थोडं सुसह्य हवामान तिथलं होते. उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात. जमीन अशी दिसतच नाही, जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केला आहे असा रमणीय निसर्ग आमचे मन उल्हासित करायचा. तर सैनिकाचं मन हे त्या वातावरणामुळे उल्हासित होते. थोडीशी गरमी पण येते, अतिशय थंड हवामानात राहून राहून ते थिजल्यासारखे होतात. थोडी सूर्याची उष्णता मिळाली की त्यांना बरं वाटतं आणि निसर्ग सौंदर्य सुद्धा खुलून दिसते. मार्च महिन्याचे दिवस होते. बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे. ते जे त्यांचे ग्रुप बनून राहतात ना ते बटालियन, तर ते तिथे टेंट वगैरे टाकून राहतात. आणि त्या ठिकाणी तो आधीच आपल्याला सांगितलंच आहे त्यांनी की हा प्रदेश कसा आहे, दुर्गम आहे. सहजासहजी त्या ठिकाणी वाहतूक किंवा बाहेरचे लोक येणं जाणं असं चालू नसतं. तर अशा ठिकाणी मग पोस्टमन सुद्धा, तिथे रेंज नसते, फोन चालत नाही, आणि मग पोस्टमन तर पाहिजे ना घरच्या लोकांची खाली खुशाली कळण्यासाठी. त्या ठिकाणी 15 दिवसातून एकदा पोस्टमन येतो. तर हे मार्च महिन्याचे दिवस होते जेव्हा ही घटना घडली. पोस्टमन आला की अक्षरशः इथं झुंबड उडे. त्याला सुचू देत नव्हते, कारण की सतत आपण आपल्या फॅमिली सोबत राहतो, आपल्या घरातल्या सदस्यांसोबत राहतो, त्यावेळेस आपल्याला इतकं जाणवत नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या घरापासून दूर जाता तेव्हा तुम्ही घराच्या आठवणीने तुमचा जीव व्याकुळ होतो. मग अशा याच्यात कम्युनिकेशन नसेल, कुठल्याही प्रकारचा संवाद तुमचा आठवडा होत नसेल, तर अशा वेळेस त्या येणाऱ्या पत्राची जी उत्सुकता असते ती खूप वेगळी असते. प्रत्येकाला असं वाटतं की पोस्टमनने आपल्याला पहिले आपल्या पत्र दिलं पाहिजे आणि आपल्या घरी काय चालू आहे, घरचा गावचा हाल हवाल आपल्याला त्या पत्रातून वाचायला मिळाला पाहिजे. म्हणून अक्षरशः त्याच्यावर ते सगळे तुटून पडतात आणि तिथे सगळ्या जवानांची गर्दी होते पोस्टमन जवळ. सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडे. आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं ते समजायचंच नाही. जवान जे असतात ते मनाने खूप खंबीर असतात, कारण की त्यांना माहित असतं केव्हाही काही होऊ शकेल. त्याचं मन खंबीर आहे तोच त्या ठिकाणी राहू शकतो किंवा सैन्यामध्ये भरती होऊ शकतो. आपल्या देशाविषयीचं प्रेम आणि खंबीर मन, कारण की आपल्या परिवाराला सोडून एवढ्या दूर राहायचं. त्यांना काही अशी शनिवार रविवार सुट्टी नसते की शनिवार रविवार ते आपल्या घरी येतील. त्यांना जेव्हा तिथून सुट्टी मिळेल, ती सुट्टी पण कशावर अवलंबून असते, तुमच्या सीमेवर काय परिस्थिती आहे त्याच्यावरती सुट्टी अवलंबून असते.
मग ज्यावेळेस आपल्या परिवाराला आपण भेटायला वेळच मिळत नाही किंवा काही संभाषण होत नाही, अशा वेळेस सगळं त्यांच्या गावावरून येणारे पत्र आणि हे लोक पाठवणारे पत्र, या पत्रांवरच त्यांचा सगळा संवाद अवलंबून असतो. आणि मग ते घरचं पत्र वाचलं की आईचं असो, बायकोचं असो, बहिणीचं असो, मग त्यांचं मन जे असते ते कितीही खंबीर असलं तरी ते रडायला म्हणजे वाईट वाटायला लागतं, त्यांना सगळ्यांची आठवण यायला लागते. एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो. मग प्रत्येकालाच वाईट वाटायचं. मग ते एकमेकांना म्हणजे तिथे जे सैनिक होते ते सगळे मित्र बनून जातात आणि मग सगळ्यांना सारखंच दुःख असते, सगळेच आपल्या परिवारापासून दूर असतात आणि म्हणून ते एकमेकांना साथ देतात, सावरतात आणि मग त्या घरच्या आठवणी एकमेकांजवळ शेअर करतात, पत्रांच्या वाचलेल्या असतात त्या, आणि नंतर पुन्हा आपल्या कामावर सज्ज होतात. ते जे काम त्यांना दिलेलं आहे ते करण्यासाठी तयार होतात. बायकोनं पाठवलेलं आंतरदेशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. त्याच्या लेखकाच्या बायकोचं पत्र आलं होतं आणि ते पत्र घेऊन तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाकडे वळला. आंतरदेशीय पत्र तुम्ही पाहिलंय का? पोस्टामध्ये एक पत्र मिळतं, कार्ड, पोस्ट कार्ड, आणि दुसरं असतं आंतरदेशीय, ब्ल्यू कलरचं, आणि ज्याच्यामध्ये पत्र भरपूर जागा असते. कार्डावर थोडी जागा असते. आंतरदेशीय पत्रामध्ये तुम्ही बरीचशी माहिती लिहू शकता. तर ते पत्र त्यांनी घेतलं आणि तो आपल्या बंकरकडे वळला. पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. की तिला आठवण येत होती की पत्र लिहायच्या ऐवजी तिने फक्त पत्र हातात घेतलं आणि ती रडायला लागली. आणि रडल्यामुळे तिच्या डोळ्यातून गळणाऱ्या आसवांचे थेंब त्या पत्रावर पडले आणि थोड्या वेळाने ते सुकून गेले. पाणी पण सुकलं तरी तिथे एक वेगळा डाग त्या कागदावर तयार होतो, तसा आसवांचा डाग त्या पत्रावर पडलेला होता. पत्रात काही लिहिलं नसलं तरी ते बोलकं पत्र बराच वेळ मी वाचत बसलो होतो. पत्रावर अक्षर काहीच नव्हते, पण तिच्या भावना त्या रडण्यातून, आसवांमधून त्या पत्रावर पडल्या आणि ते लेखकांनी अक्षर नसलेलं पत्र सुद्धा वाचून काढलं. इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले 8-10 दिवस जायचे. इतकं दूर होतं त्याचं गाव की सुट्टी मिळाल्यावरही पोहोचायलाच 8-10 दिवस लागायचे. गावाकडे गेल्यावर पाहुण्या रावळ्यांकडे जाणं येणं आलंच. म्हणजे जे आपले नातेवाईक असतात ते मग बोलवतात की बापरे, एवढ्या दिवसांनी आलाय तुम्ही, आमच्या घरी या. म्हणजे बायकोच्या माहेरचे, त्यांच्या घरचे, सगळ्यांकडे जाणं येणं आलंच. त्यातच बहिणीचे रक्षाबंधन, भाऊबीज त्यांच्या गावी जाऊन साजरी करणं, हे सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगवायचा हेच उमगायचं नाही. एक तर सुट्ट्याच मिळत नव्हत्या. मग खूप दिवसानंतर सुट्टी मिळाली की मग जायचं, गावाला जायचं हा आनंद, पण गावाला पोहोचेपर्यंत त्या सुट्टीतले 7-8 दिवस निघून जायचे. मग घरी गेल्यावर पण शांततेने घरच्या लोकांसोबत राहायला मिळायचं नाही, कारण प्रत्येकालाच वाटायचं की हा एवढ्या दिवसानंतर आला तर आपल्या घरी आला पाहिजे. तसंच त्यांच्या बहिणींना पण वाटायचं की आपला भाऊ सरहद्दीवर असतो, सीमेवर लढतो, तिथेच तो काम, म्हणजे तिथेच तो रक्षण करतो आपल्या देशाचं, आणि त्याला यायला वेळ मिळत नाही. मग कधी राखी पौर्णिमा सीमेवरच व्हायची, भाऊबीजही कधी सीमेवरच व्हायची, आणि मग त्याला बहिणींशी ओवाळायला बहिणींना भाऊ मिळायचाच नाही. मग त्यांचाही प्रोग्राम ठरलेला असायचा की भाऊ आला की आपण राखी पौर्णिमा, आणि आता राखी पौर्णिमा आहे ना, आपण चांगल्या मुहूर्तावर धडा शिकतोय. ही जी राखी पौर्णिमा आता आपली आलेलीच आहे जवळ, आणि याच्यात पण बहिणीला कितीही बहीण गरीब असो, श्रीमंत असो, दूर असो, जवळ असो, राखी पौर्णिमेला तिला आपल्या भावाला राखी बांधावीशीच वाटते, आणि भाऊबीजेला पण तिला भावाला ओवाळावं असं वाटतं. आणि भावाला पण बहिणीला भेटण्याची ओढ असते. पण जे गावामध्ये राहतात ते जाणं येणं करतात, पण ह्या सीमेवरून सैनिक लवकर येऊ शकत नाही. मग त्याचा या कार्यक्रमांमध्येच वेळ जातो. प्रत्येकाकडे जाणं येणं, बहिणींची भाऊबीज, राखी साजरी करणं,
आणि अशा या गडबडीत परतीचा दिवस म्हणजे पुन्हा सीमेवर जाण्याचा दिवस कधी येतो हे कळतच नाही. तसं कारगिल सारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं. आपली फॅमिली कोणीच तिथे नेऊ शकत नव्हते. इतका तो दुर्गम प्रदेश, त्या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे फॅमिलीला नेऊन काय करायचं, त्यामुळे कोणी आपली फॅमिली तिथे नेत नव्हतं. पत्नीची कधीच तक्रार नसायची आणि ह्या ज्या सैनिकांच्या पत्नी असतात त्यांना माहीतच असते आधीपासून की आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या पतीसोबत जायला मिळणार नाही, त्यामुळे त्या कधीही तक्रार करत नाही. तसं लेखक म्हणतात की माझ्या पत्नीची पण कधीही तक्रार नव्हती. मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. मी काही तिथे मजा करायला जातो का, नाही, तिथे मी माझं ते काम आहे, माझं ते कर्तव्य आहे. मी देशसेवा जे करतो ते तिला त्याबाबत आदर होता, तिला ती माहिती होती. माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा. ते म्हणतात की माझ्या वडिलांना पण मी जे काम करतो, मी जे कार्य करतो त्याचं खूप कौतुक होतं आणि माझा अभिमान वाटायचा. मी सुट्टीत आलो की ते कडकडून मिठीत घ्यायचे. मी येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटायची. इतका त्यांना आनंद व्हायचा की माझा मुलगा काहीतरी वेगळं काम करतो आहे, देशासाठी लढतो आहे, आपल्या देशाचं रक्षण करतो आहे, म्हणून त्यांना त्यांचा खूप स्वाभिमान होता आणि हे अभिमान होता. आणि ते जेव्हा घरी यायचे तेव्हा मिठाई वगैरे घेऊन यायचे घरच्या सदस्यांसाठी, मंडळीसाठी. तर ती ते पूर्ण गावामध्ये वाटायचे आणि अभिमानानं सांगायचे की माझा मुलगा आलेला आहे आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो. माझी आई खूप हळवी, म्हणजे वडील तर खंबीर होते म्हणूनच त्यांनी मला तिथे जाण्याची परवानगी दिली, पण माझी आई खूप हळवी होती. तिचं मन खूप म्हणजे माया होती तिच्या मनामध्ये खूप. प्रत्येक आईला आपल्या मुलाविषयी असतेच, पण आपला मुलगा इतका दूर जाणार, ज्याच्या जीवाची काहीही गॅरंटी नाही, कधीही युद्ध होईल, कधीही तो मारला जाऊ शकतो, ह्या मनाची तयारी करूनच आई वडील मुलांना सैन्यामध्ये भरती करतात आणि त्यांचा तो खूप मोठा त्याग असतो देशासाठी केलेला. माझ्या पाठीवरचा बंदुकीच्या गोळीचा व्रण बघून तिनं जे अंथरूण धरलं ते सोडलंच नाही. काही चकमकी होतात, काही लढाया होतात, त्याच्यामध्ये लेखकाला बंदुकीची गोळी लागते. ती गोळी काढल्या जाते, ती बरी पण होते, पण त्याचा जो व्रण असतो, डाग, खूण, तुम्ही कुठे पडता, टोंगळ्यावर पडले, कुठे खोक पडली तर ते बरी होते जखम, पण त्याची जो खूण असते, व्रण असतो, तो तसाच राहतो. म्हणजे जाणवतं की इथे काहीतरी झालं होतं. मग असा त्याच्या पाठीवरच्या बंदुकीच्या गोळीचा व्रण बघून त्या आईचं मन आतल्या आत खूप रडलं, तिला खूप वाईट वाटलं. आणि मग ती जी आजारी पडली, अंथरूण धरलं म्हणजे आजारी पडली, तिने ते अंथरूण सोडलंच नाही, म्हणजे ती बरी झालीच नाही. मी सगळ्यात धाकटा म्हणून सगळ्यांचा जीव माझ्यासाठी तिळतिळ तुटत असे. म्हणजे लहान जे असतं घरामध्ये तर ते त्यांच्याविषयी थोडीशी वेगळी माया ओढ असते. माझ्यासाठी सगळ्यांचा जीव तुटत होता. या हळव्या माऊलीच्या व प्रेमळ बांधवांच्या आठवणी पेर धरायच्या आणि मग मला तिथे असताना घरच्यांची खूप आठवण यायची की माझा भाऊ माझ्यावर किती प्रेम करतो, माझ्या बहिणी माझ्यावर किती प्रेम करतात, माझी आई माझ्यावर किती प्रेम करते. आणि मग मला त्या आठवणींनी तिथे वाईट वाटायचं. पण भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारी ही मला तितकीच महत्वाची वाटायची. मग आठवण आली म्हणून ते पळत सगळं सोडून घरी यायचे का, नाही. ह्या आठवणी तर होत्याच, पण त्यासोबत महत्वाचं काय वाटायचं, तर माझ्यावर जी भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारी होती, ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याची माझी ताकद होती, किंवा मी ते करणार, मनापासून करत होतो, त्यामुळे ती जबाबदारी मला मोठी वाटायची. भारत मातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगा मानानं ठेवला जाईल, ते पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल. काय विचार करत होते की मला एवढ्या आशेनी काहीतरी
मनात ठरवून मला सैन्यामध्ये भरती केलं आहे आणि माझं काय कर्तव्य आहे तर आपल्या देशाचं रक्षण करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. जर माझं या लढाईमध्ये मला मरण आलं तर या माझं बलिदान द्यावं लागलं मला देशासाठी तर माझ्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल. सैनिक जेव्हा लढाईमध्ये मारला जातो तेव्हा त्याचा जेव्हा अंत्यसंस्कार करतात त्यावेळेस देशाचा जो तिरंगा आहे आपला ध्वज आहे राष्ट्रध्वज तो त्याच्यावर टाकला जातो आणि तो एक खूप सन्मान समजला जातो. तर तो म्हणतो मला एवढ्या सन्मानाने माझं अंत्यविधी करण्यात येईल आणि ते पाहून माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने भरून येईल. त्यांना खूप छान वाटेल की आज माझा मुलगा देशासाठी त्यांनी काहीतरी काम केलं आहे आणि हे समाधान त्यांना मिळावं म्हणून माझ्या मातृभूमीचं रक्षण करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. काल सकाळीच गावाकडून आलेल्या सुखदेवने गावाकडचा सांगावा सांगितला म्हणजे निरोप दिला. गावावरून त्याचा एक माणूस येतो त्याचं नाव सुखदेव आणि त्यांनी गावाकडचा सांगावा सांगितला मला गावाकडचा निरोप दिला. माझ्या आईचं दुखणं वाढत होतं. ती जी आजारी पडली ती काही उठलीच नाही तर आईचं जे दुखणं होतं ते वाढत होतं. आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतरंगाचा हाव घेत होता. अशाही मरणासन्न अवस्थेत तिला माहित होतं की आता आपण वाचणार नाही आपलं दुखणं वाढते आहे म्हणून तिने लेखकासाठी निरोप पाठवला आणि तो निरोप जो पाठवला तो वाचून लेखकाला वाईट वाटलं खूप. काय निरोप पाठवला बघा. मी आजारी आहे पण तू माझी काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात मला जपतात. तू आपल्या भारत मातेला जप. मी इतकं मन मोठं करून तुला जे सीमेवर लढण्यासाठी पाठवलंय आपल्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी पाठवलंय ते तुझं कर्तव्य तू कर. माझी काळजी घ्यायला इथे खूप जण आहे ते माझी व्यवस्थित काळजी घेतात आहे. तिचं रक्षण कर तिची काळजी घे. म्हणजे कोणाची भारत मातेची. माझं मन ढसढसा रडत होत आणि ते ऐकून की अशाही अवस्थेत आई आपल्याला शिकवण देते आहे कोणती की तुझं आधी कर्तव्य कर. ज्या कामासाठी तू गेलाय ते पूर्ण कर. माझ्या ओढीने वापस येऊ नको. डोळ्यातलं पाणी हटेना. जीव घाबराघुबरा होऊ लागला. मन सैरभैर झालं. तसा मी उठलो. मला असह्य झालं की नाही या अवस्थेत मला माझ्या आईला भेटायलाच पाहिजे. आणि मग तो तडकन उठला. थेट मेजर साहेबांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला. त्यांचे जे ऑफिसर असतात त्यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना जाता येत नाही. तो त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. माझी अवस्था पाहून त्यांचंही मन हेलावलं. त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली. त्यांची जी भावना होती ती त्या साहेबांना त्यांच्या समजली. त्यांचंही मन हेलावलं. त्यांना पण वाईट वाटलं आणि तात्काळ त्यांनी त्याची रजा मंजूर केली. कसा बसा सामानाचा पसारा आवरून गावाच्या वाटेला लागलो. 8-10 दिवसांचा प्रवास. लेखकाने आधीच सांगितलं होतं की सुट्टी मिळाली तरी पोहोचायलाच 8-10 दिवस लागतात. त्यांनी कसा बसा सामान भरलं आणि निघाले. वेळ सरता सरत नव्हता. रस्ता कटता कटत नव्हता. ही मनाची अवस्था होते. तुमची पण होत असेल. एखाद्या गोष्टीची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहता की काहीतरी खूप गोष्ट 5 वाजता 6 वाजता आनंदाची गोष्ट होणार आहे तर तो जो मधला काळ आहे जी वेळ आहे ती लवकर संपत नाही. अरे कधी 5 वाजतील असं आपल्याला होतं. तसं लेखकाचा जो एरवी तो 6-7 दिवसांनीच गावाला पोहोचत होता पण आता जे 6-7 दिवस त्याला पोहोचायला लागत होते तो त्याचा वेळ लवकर संपत नव्हता कारण त्याला आपल्या आईला भेटण्याची ओढ लागली होती की त्याला असं वाटलं मनामध्ये वाटत असतं की जर मला पंख असते तर मी उडत जाऊन माझ्या आईला भेटलो असतो. कधी एकदा आईला पाहीन असं झालं होतं. पण खूप आलेली होती. आई आजारी आहे हे समजलेलं होतं. त्यावेळी त्याची जी मनाची स्थिती झाली होती की वर्णन तो करू शकत नव्हता आणि पंख असते तर उडून गेलो असतो असं त्याचं मन त्याला म्हणत होतं. आईचे ते खडबडीत हात आपल्या गालावरून फिरावेत
आलं माझं लेकरू असं म्हणत आईनं कुशीत घ्यावं पण मीही आसुसल्या मनानं तिच्याकडून लाड करून घ्यावे असं विचारांचं काहूर डोक्यात माजलं होतं. काय काय विचार, नुसते आईचेच विचारत होते की आई म्हातारी झालेली आहे, तिचे हात काम करून करून खडखडीत झालेले आहेत, पण ते हात माझ्या गालावरून कधी फिरतील आणि मला म्हणतील की आलं माझं लेकरू, खूप माझं लाड करेल आणि मी पण तिच्याकडून सगळे लाड करून घेईल असं त्यांना वाटत होतं की मी कधी एकदा पोहोचेल आणि कधी एकदा माझ्या आईला भेटेल. सगळे आईचेच विचार त्यांच्या डोक्यामध्ये काहूर माजवत होते, म्हणजे सतत तेच विचार डोक्यामध्ये येत होते. गावाच्या वेशीवर आलो तसं जो तो हातातलं काम सोडून कावरा बावरा होऊन माझ्याकडे पाहू लागला. गावाच्या वेशीत आलो, लहान गावामध्ये पटकन बातमी पसरते, सगळ्यांना माहिती होते आणि तसंच लेखकाला ते जाणवत होतं की मी जसा वेशीमधून गावात आलो तसं प्रत्येक जण हातातलं काम सोडून माझ्याकडे बघत होतं. गावातल्या पाराजवळ पोहोचलो तसं काहीतरी विपरीत घडलं हे मी ताडलं. सगळेजण उदास असे बसलेले होते. ताडलं म्हणजे ओळखलं. हातातल्या जाडजूड ट्रंका तिथंच टाकून घराच्या दिशेने धावत सुटलो. सगळ्यांचे चेहरे पाहून लेखकाला असं वाटलं की काहीतरी विपरीत झालेलं आहे, म्हणूनच हे लोक माझ्याकडे असे हातात आहे. इथे चित्र दिलेलं आहे बघा, मोठ्या मोठ्या ट्रंक असतात, पेट्या या सैनिकांजवळ, कारण की ते खूप सामान घेऊन येतात, खूप दिवसांनी येतात त्यामुळे, आणि त्यांचं जे सामान असतं ते साध्या बॅगमध्ये मावत नाही म्हणून त्यांच्याजवळ बहुतेक लोखंडी पेट्या असतात. तर त्या ट्रंका, त्याला ट्रंक म्हणतात, त्या ट्रंका मी तिथेच टाकल्या आणि घराच्या दिशेने धावत सुटलो. गावाच्या वेशीपासून माझ्या मागून येणारे गावकरीही धावू लागले. त्यांना असं वाटलं की हा आता चालला घरी, मग ते पण उत्सुकतेपोटी त्याच्या मागे धावायला लागले, त्याच्यासोबत जायला लागले. मी वाड्याच्या दारातून आत पाऊल टाकताच बहिणी माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या. त्यांच्या लक्षातच आलं की काय झालं. वाड्यात जसे आले तसे त्यांच्या घरी पाहुणे सगळे आलेलेच होते. त्या बहिणी त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. भाऊबंद पडवी ठिपक्याच्या तळवटावर खाली माना घालून बसलेले होते. अशा ठिकाणी सगळेजण शांत बसलेले असतात. सगळे जे बाकी भाऊबंद होते ते तिथे खाली माना घालून बसलेले होते. माझी नजर मात्र भरभर फिरली. लेखकाला सतत असं वाटत होतं ते कोणाला शोधत होते, त्यांच्या आईला. त्यांच्या आईची आठवण त्यांच्या डोक्यात होती, पण सगळं वातावरण पाहून त्यांच्या लक्षात येऊन गेलं, पण तरीही एक आशा म्हणून त्यांची माझी नजर मात्र घरभर फिरत होती. माझी आई कुठे दिसते का, माझी आई कुठून येते का, माझं लेकरू आलं, या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा मी घेत होते. लेखकाला असं वाटलं की जरी हे झालं आहे हे मला कळते आहे, पण तरी मनाला एक वेडी आशा की माझी आई कुठून तरी येईल आणि मला म्हणेल की माझं लेकरू आलं. पण यापुढे माझी आई मला कधीच तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला माझं मन आतुरलं होतं. पण यापुढे माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. मी तिला भेटायला आलो होतो, पण थोडा उशीर झाला. त्यांचं मन, सगळं वातावरण कळलेलं होतं, वातावरणावरून समजून आलं होतं की आता आपली आई राहिली नाही, पण त्यांच्या मनाला एक वेडी आशा होती की आई कुठून तरी येईल, तिचा तो खरखरीत स्पर्श आपल्या गालाला करेल आणि तिच्या नेहमीच्या पद्धतीने ती म्हणेल आलं ग माझं लेकरू. पण तो स्पर्श आता त्यांना कधीच होणार नव्हता आणि आई पण कधीच आवाज देणार नव्हती. ते गावात आले होते, घरी आले होते, पण थोडा उशीर झाला. समजला धडा? खूप छान आहे, मन लावून वाचा, त्याच्याशी अटॅच होऊन वाचा, खूप छान धडा आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजला असेलच. एकदा वाचल्यावर अजून समजेल, तुम्ही वाचल्यावर तुम्हाला त्याचा वेगळा आनंद मिळेल. ठीक आहे, चला बाय.